नमस्कार सर्वांना। मी आज तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवणार आहे चिकनची रेसिपी। यासाठी 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे आपण आणि चिकन आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी चिकनला अर्धा चमचा हळद, आता ही हळद आपली घरची बनवलेली आहे, हळकुंडापासून गावरान हळद आहे त्यामुळे कमीच लागते। आणि या ठिकाणी मीठ पण टाकून घेणार आहे चवीनुसार आणि याला हळद आणि मीठ लावून 10 मिनिटं आपण ठेवून देणार आहे। तोपर्यंत मसाल्याची तयारी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, कारण मसाले काढून घेणार आहे आपण तोपर्यंत। आता हे आपण हळद आणि मीठ लावून 10 मिनिटं झाकून ठेवून देणार आहे। हे बघा, आता हे 2 कांदे मीडियम साईजचे घेतलेले मी, हे आपल्याला भाजून घ्यायचे आणि हे थोडे असे करून घेतले की पटकन भाजतात। मग आपण हे 2 कांदे या ठिकाणी भाजून घेणार आहोत आणि कांदे भाजताय तोपर्यंत मसाला पण आपण या ठिकाणी काढून घेणार आहे। 2 चमचे मी या ठिकाणी धणे घेणार आहे, 2 चमचे धणे घेतलेले आहे आणि हे मी किसून ठेवलेलं खोबरे, हे खोबरे पण घेणार आहे। हे आता आपले कांदे भाजून झालेले आहे, हे आपण अजून थोडेसे भाजून घेऊ आणि हे चिकन पण आपलं आता 10 मिनिटं झालेले आहे। मीठ आणि हळद लावून आपण इकडे ठेवलेले आहे। आता कुकर एकदम थोडंसं ऑइल टाकू, 1 चम्मचच ऑइल टाकायचं आणि हे यामध्ये टाकून द्यायचं। आता हे चिकन आता कुकरमध्ये टाकलेलं आहे, याच्यावर प्लेट ठेवायची झाकण आणि थोडं पाणी सोडून द्यायचं। चिकन मध्ये थंडगार पाणी कधी वापरायचं नाही, गरम गरमच पाणी वापरायचं। तोपर्यंत आपले इकडे कांदे आता हे झालेले आहे, हे काढून घ्यायचे आणि मसाला भाजण्यासाठी मी आता इथे तवा ठेवून घेते। आपला तवा आता गरम होतोय, आपण मसाला भाजून घेणार आहे। यासाठी मी आता इथं थोडेसे फुटाणे पण वापरणार आहे। हे फुटाणे घातले की भाजी चांगली घट्ट बनते। आपलं आता हे आपण पाणी ठेवलेलं होतं, हे गरम झालेलं आहे, हे आता याच्यामध्ये सोडून द्यायचं आणि पाणी सोडल्यानंतर आपल्या 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या कुकरच्या। 3 शिट्ट्या देऊन घेईपर्यंत आपण इकडे मसाला लगेच भाजून घेणार आहोत। थोडंसं ऑइल टाकलं, इथं टाकले मी लसणाच्या पाकळ्या, दोन चमचे धने, या आपल्या लसणाच्या पाकळ्या लाल झालेल्या आहेत। आता आपण धने टाकून घेणार आहोत। आता हे धने पण भाजून घ्यायचे, धने झाले की आपण खोबरं पण टाकून घेणार आहोत। तोपर्यंत आपल्या इकडे 3 शिट्ट्या होत आहे। आता गॅस थोडा कमी करते। आता हे खोबरं आणि धने लसूण आपण भाजून घेत आहे। मस्त लाल भाजून घेतला की आता आपण काढून घेणार आहे। आता हे लालसर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, आता इथे मी काढून घेते। पाहू शकता तुम्ही मसाला कसा भाजलेला आहे तो। हे परत आता कांदे पण या ठिकाणी टाकलेले आहे मी। आता या कांद्यावरती पण थोडंसं तेल आपण टाकून घेणार आहोत।
आणि मस्त असा लाल भाजून घ्यायचा आहे. आधी थोडेसेच मी कांदे भाजून घेतले होते खाली. फुटाणे पण मी टाकून घेते थोडेसे. आणि मी फुटाणे कसं माझ्या भैयाला कुठली भाजी आवडत नाही म्हणून मी या ठिकाणी फुटाणे वापरलेले आहे. फुटाणे आपल्याला वापरायचे तर वापरायचे, कोणी नाही वापरले तरी चालतात, पण फुटाणे वापरले तर भाजी चांगली असते. आता मी मिक्सरला सौदा बारीक करून घेणार आहे. हा मसाला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर पण घातलेली मी वरून. आणि आता यामध्ये घालणार आहे पाणी. पाणी घालून आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आता हा जो मसाला आहे तो मी बारीक करून घेणार आहे. मसाला बारीक करून घेईपर्यंत मी इथं पातेलं ठेवून देणार आहे आपल्याला मसाला कलसण्यासाठी. आणि मसाला मिक्सरला काढण्यामध्ये मी एक तुम्हाला ट्रिक पण इथं सांगणार आहे. मसाला फुल मिक्सर करायचाच नाही, 1 नंबरवरतीच बारीक करायचा. जेवढा आपला मसाला हळू काढणं होईल तेवढी भाजी टेस्ट लागेल. अजून थोडा मी बारीक करून घेते मसाला. मसाला या ठिकाणी आता मस्त बारीक झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही. आता या ठिकाणी मी पातेल्यात टाकणार आहे तेल. आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे. या ठिकाणी मी टाकते थोडीशी हळद. आपली हळद टाकायची. हळद झाल्यानंतर हा आहे परवीन मसाला. आणि हा मी घरी बनवलेला मसाला आहे, घरगुती मसाला मी बनवलेला आहे. हा मसाला खडे मसाले वापरून हा पण मी आता 2 चमचे टाकणार आहे. आता हे आपलं घरचंच लाल तिखट आहे, हे पण टाकणार आहे मी 2 चमचे. 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. ही कोथिंबीर पण टाकून घेणार आहे. आणि हा मसाला आपला कलसून झालेला आहे. आता आपण ग्राइंड केलेला मसाला यामध्ये सोडून घेणार आहोत. हे आपला आता मसाला आता इथं परतणं सुरू आहे. याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचंय. आणि आपल्या कुकरच्या पण 3 शिट्ट्या या ठिकाणी झालेल्या आहे. आता आपल्या मसाल्याला इथं मस्त तेल सुटतंय आणि आपल्या कुकरच्या पण झालेल्या आहे आता 3 शिट्ट्या. आता यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण चिकन सोडून घेणार आहे. हे बघा आपलं चिकन शिजून रेडी आहे. आता हे यामध्ये आपण सोडून घेणार आहोत. आणि आता हे आपल्याला जितकं पाहिजे तितकं आपण रस्सा बनवून घेणार आहोत. आता हे मिक्सरच्या भांड्यातला आपण मसाला सगळं धुवून असं टाकून घेणार आहोत. जे राहिलेला होता तो, म्हणजे बाकी काही आपण ठेवलेला नव्हता, पण याला जो चिटकून राहिलेला होता तोच मसाला आहे. आणि हे असं आपण सोडून घेणार आहोत. आणि आपण आधी मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे आता याला मिठाची पण जास्त गरज नाही. अजून थोडं पाणी टाकून घेणार आहे मी. आणि आता याला मस्त कमी गॅसवरती शिजू द्यायचे. थोडंसं नाही म्हणून मी मीठ टाकणार आहे, आधी टाकलेलं आहे आपण.
हे बघा आपली आता ही भाजी रेडी झालेली आहे आणि भाजीला तरी बघा कशी आलेली आहे. तुम्हाला आता मी दाखवणार आहे वाढून ताटामध्ये. आणि ही भाजी आपली आता रेडी झालेली आहे इथं. गावरान पद्धतीचं चिकन आपलं रेडी आहे. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.